मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल। या अतिशय नयनरम्य वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे। सर्व भारत माता की भारत माता की भारत माता की भारतीय प्रजासत्ताक दिनाचा हा नयनरम्य सोहळा पिंपरी चिंचवड शहरवासीय अनुभवताय आणि आपण सर्वजण त्यामध्ये सहभागी झालेला आहात। हा राष्ट्रध्वज आमची शान आहे, हा राष्ट्रध्वज आमचा मान आहे आणि अशा या राष्ट्रध्वजाचा देशातील सर्वात अधिक उंचीचा हा राष्ट्रध्वज आज त्याचं अनावरण संपन्न होत आहे। यानंतर सर्व मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी या कोनशिलेचं अनावरण संपन्न होईल। प्रदीप बेंद्रेही उपस्थित झालेले आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत। कोनशिलेचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल। हा भारत माता की भारत माता की भारत माता की भारत माता की सन्मान्य विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी महापौर आर.एस. कुमार यांचंही आगमन झालं, आपलंही मनपूर्वक स्वागत। सन्मान्य सुजाताताई पालांडे यांचंही मनपूर्वक स्वागत आहे। नगरसेवक, सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरसेवक श्री भालेकर यांचंही मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी हा कोनशिलेचं अनावरण संपन्न होणार आहे मान्यवरांच्या हस्ते आणि त्यानंतर मी श्री किरण गावडे यांना विनंती करेन, आपण पुढील सूत्रे घ्यायची आहेत। अतिशय नयनरम्य हा सोहळा आपण त्याच ठिकाणी मान्यवर ज्या ठिकाणी उपस्थित आहेत कोनशिलेचं अनावरण संपन्न होत आहे त्याच ठिकाणी राष्ट्रगीत होणार आहे आणि राष्ट्रीय सलामी दिली जाणार आहे आणि आर्मीचा बँड या ठिकाणी राष्ट्रगीत सादर करणार आहे। हा शहरवासीय सर्व हा सोहळा अनुभवतायत आणि पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा हा क्षण म्हणजे भारतीय राष्ट्रध्वज, सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आज त्याचं अनावरण होत आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। या ठिकाणी उपस्थित कर्नल रिटायर्ड कर्नल सदानंद साळुंके, वीरचक्र सन्मानित आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते हेही उपस्थित झालेले आहेत। मान्य सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा आज संपन्न होत आहे। सन्मान्य आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, त्याचबरोबर माजी खासदार गजाननजी बाबर, आमदार ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर नितीन काळजे, त्याचबरोबर उपमहापौर शैलजाताई मोरे, सीमाताई सावळे, सभापती स्थायी समिती एकनाथ पवार, माताजी भारत माताजी भारत माताजी किरण गावडे
यांना विनंती आहे आपण भाऊ आता एक व्हिडिओ काढ, फक्त एक काढून पॉज करा आणि अजून एक काढ.